नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, याच चॅनलवर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्याचं शीर्षक होतं उद्धवपंत ठाकरे यांचं डोकं ठिकाणावर नाही का. सध्या उद्धवपंत ठाकरे त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी ज्या सभा घेत आहेत आणि त्या सभेत जी काही विधानं करत आहेत ती बघता त्यावेळी मी आणि माझ्यासारख्या अनेकांच्या डोक्यात आलेली शंका खरी तर नाही ना असं वाटायला लागतं आहे. आता एक 3-4 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे दिल्लीला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला गेले होते. राज ठाकरेंनी सांगितल्यानुसार त्यांनी बोलावलं म्हणून मी भेटायला आलो आहे. नंतर अशाही बातम्या होत्या की भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची निवडणुकीत युती होते आहे. या बातम्या जेव्हा ब्रेकिंग न्यूज म्हणून यायला लागल्या त्यावेळी उद्धवपंतांनी एका सभेत कॉमेंट केली की भारतीय जनता पक्षाला मोदी या नावावर महाराष्ट्रात मतं मागता येत नाहीत. त्यांना ठाकरे या नावाचाच आधार घ्यावा लागतो म्हणून ते आता उद्धव ठाकरे नाही तर राज ठाकरेला सोबत घेत आहेत. आता सकृतदर्शनी एखाद्या वेळी हे विधान त्यात काही तथ्य वाटेलही, पण थोडं खोलात जाऊन विचार केला तर हे अतिशय हास्यास्पद विधान आहे. बघा, भाजप आणि शिवसेना यांची युती 1987-88च्या दरम्यान झाली. त्याच्या आधी भाजप स्वतंत्र लढवत होती आणि शिवसेना ही स्वतंत्र लढत होती. 1980च्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे भाजपची तेव्हा नुकतीच जनता पक्षातून बाहेर येऊन नव्याने गठन झालं होतं, तरीही महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना 2 आकड्यात सदस्य होते, जेव्हा की शिवसेनेचा त्यावेळी एकही सदस्य नव्हता. हाच प्रकार 1984-85 मध्येही झाला होता. मग 1988 मध्ये युती झाल्यानंतर मग महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असेल, शिवसेना विधानसभेच्या जास्त जागा लढवेल वगैरे असं ते त्यांचं जे काही ठरलं त्यानुसार हे जास्त जागा लढवायचे आणि मग युतीचा फायदा घेऊन यांच्या जास्त जागा यायच्या. तरीही त्या जागा हळूहळू कमीच होत होत्या. म्हणजे ठाकरे नावाचा काहीही करिश्मा होत नव्हता असं दुर्दैवानं म्हणावं लागते. इथपर्यंत की 2009 मध्ये तर भाजपच्या जास्त जागा होत्या पण शिवसेनेच्या जागा कमी झाल्या होत्या. ठाकरे नावाचा करिश्मा असता तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व जागा का निवडून आल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014 मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना युती तुटली, भाजपनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि निवडणूक लढली. शिवसेनेनेही सर्व जागांवर उमेदवार उभे केले आणि निवडणूक लढली. त्यावेळी भाजपला कोणाशीही युती न करता 122 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला आजवर कधीही 100ही गाठता आली नाही. त्यावेळीही ठाकरे नावाचा करिश्मा त्यांच्यासोबत असतानाही जेमतेम 61-62 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. आणि नंतर नाक घासत जाऊन भाजपसोबत युती करावी लागली होती सरकारमध्ये येण्यासाठी. नाही तर कदाचित शिवसेना हा पक्ष फुटला असता
असं त्यावेळी बोललं जात होतं. आता हे बघता हे किती हास्यास्पद विधान आहे की यांना ठाकरे या नावाचा आधार लागतो. अरे तुम्हाला कोणाचा तरी आधार लागतो म्हणून तुम्ही युती करायला जाता. ज्यावेळी भाजपचा आधार मिळत नाही असं दिसलं त्यावेळी तुम्ही इकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत शय्यासोबत करता आहात. तर त्यांचा दुसरा एक कायम आरोप म्हणजे भाजपनी, माफ करा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली. गद्दारी तर उद्धवपंत तुम्ही केली. तुम्ही भारतीय जनता पक्षाशी युती करून तुमच्या बॅनरवर, प्रचार पत्रकांवर सगळीकडे नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचेही फोटो लावून प्रचार सभांमध्ये मोदी आणि अमित शहा यांना फिरवून देवेंद्र फडणवीसांनी, चंद्रकांत दादा पाटलांनी तुमच्यासाठी गावागावात सभा घेऊन तुम्ही जेमतेम 56 जागा महाराष्ट्रात मिळवल्या होत्या. मात्र सत्तेच्या लोभापायी तुम्ही जनादेश नाकारला. जनादेश असा होता की तुम्ही आणि भाजपनी मिळून सरकार बनवावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांनी विरोधात बसावं. तुम्ही जनादेश नाकारला म्हणजे तुम्ही जनादेशाशी गद्दारीच केली. आता तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या खोलीत आश्वासन दिलं होतं अमित शहांनी. ठीक आहे, क्षणभर तुमचा दावा खरा समजूया. खरं तर तो खरा समजायलाच नको, कारण साक्षीदार कोणीच नाही. तुम्ही सांगतात तेच खरं का मानायचं? पण ठीक आहे, क्षणभर ते खरं समजूया. मग अशा वेळी तुम्ही हिंमत दाखवून सगळ्या 56 जणांना राजीनामे द्यायला लावायला हवे होते आणि 56 जणांनी पुन्हा निवडणुका घेऊन, निवडणूक लढवून सत्ता मिळवायला हवी होती. मग त्यावेळी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती केली असती, आघाडी केली असती, तर ते एक वेळ क्षम्य ठरलं असतं. त्यामुळे जनादेशाशी गद्दारी तुम्ही केली आहे आणि तुम्ही गद्दारी शिंदेंनी केली असा आरोप कसा करता? घटनाबाह्य सरकार म्हणता तुम्ही त्यांचं. घटनेत निवडणूक पूर्व युती करून निवडून येणं मान्य आहे. निवडणुकीनंतर ती युती मोडून अशा पद्धतीने युती करणं हे घटनाबाह्य तर आहेतच, पण त्याच्याचबरोबर अनैतिक सुद्धा आहे. पण आम्ही म्हणतो घटनाबाह्य आहे. आता मिंधे सरकार म्हणतात एकनाथ शिंदेंच्या सरकारला. एकनाथ शिंदेंना मिंधे म्हणतात. अहो, मिंधे तर तुम्ही आहात. बाळासाहेब ठाकरे असताना ते शिवसेना भवन सोडून कोणाशीही बोलणी करायला जात नव्हते आणि तुम्ही महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार बनवायचं म्हणून सिल्व्हर ओकला सारखे संजय राऊतांना पाठवत होतात आणि स्वतःही चक्रा मारत होतात. महाराष्ट्राचं सरकार दिल्लीसमोर झुकते म्हणतात. तुम्ही सुद्धा सोनिया गांधींच्या नागदुऱ्या काढायला गेला होतातच ना. पण आम्ही केली ती श्रावणी आणि त्यांनी खाल्लं ते शेण असंच तुम्हाला वाटतं. पण लोक तसं समजत नाहीत उद्धवपंत. आता अजून एक मुद्दा आहे. तुम्ही 50 खोके असा त्यांच्यावर आरोप करता. 50 खोके त्यांनी घेतले. आता एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे की मातोश्रीवर किती खोके गेले याचा मी हिशोब काढला तर तुम्ही अडचणीत याल. कधीतरी येणारच आहात तुम्ही अडचणीत. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला कळतंय ना हो की आज तुमचा उद्योगधंदा काय आहे, चरितार्थाचं साधन कोणतं आहे. पण तरीही तुमचा चरितार्थ चालतो, तुमचा पक्ष उभा राहतो. पैसा येतो कुठून? शेवटी इतकी वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता जी सांभाळली त्यातूनच येतो ना. ठीक आहे, राजकारणात तो पैसा घ्यावाच लागतो, पण त्यातून
दुसरी मातोश्री उभं करणं हे काही बरोबर नाही ना. त्यामुळे हे असे तुम्ही आरोप करता जे की निरर्थक आहेत. हे महाराष्ट्रातली जनता जाणू नये. तुम्हाला वाटते की आम्ही शिरात आणून ओरडलो आणि सांगितलं की महाराष्ट्रातली जनता आमच्यावर विश्वास ठेवेल, पण तसं बिलकुल नाही. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे तुम्ही आता हे लक्षात ठेवायला हवं आणि असे पिसाळल्यासारखे आरोप करू नये एवढंच एक मराठी नागरिक, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्हाला सुचवावंसं वाटतं. एरवी तुम्ही तेवढे सुज्ञ आहातच. तुम्ही तुमचा निर्णय घ्याल याची खात्री आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. आपण एवेना प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असल्यास त्याबद्दल धन्यवाद. नसल्यास आपण ताबडतोब प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.